व्हिडिओ बघत असलेल्या प्रत्येकाला महाप्रपंचतर्फे तेजस तुंगारचा सप्रेम जय शिवराय, सप्रेम जय श्रीराम. मित्रांनो, 2 दिवसांपूर्वी एक छोटासा अपघात झाला ज्यामध्ये चेहऱ्याला बऱ्यापैकी मार लागलेला आहे. बाकी तब्येत एकदम ठीक आहे. 8 दिवसामध्ये स्पीडी रिकव्हरी होऊन जाईल. झाले काय की राज्यसभेसाठी सध्या जोरदार रस्सीखेच सुरू आहे. एकीकडे संजय राऊत जे आहेत त्यांचं म्हणणं असं आहे की पवार साहेबांना राज्यसभेवर पाठवणं गरजेचं आहे. वरिष्ठ सभागृहामध्ये पवार साहेबांची उपस्थिती आवश्यक आहे, हे राऊतांचं मत आहे. म्हणजेच काय तर राऊतांनी पवारांसाठी लॉबिंग चालू केलेलं आहे. मात्र या उबाठा गटामध्येच आता ठिणग्या पडायला लागलेल्या आहे, वाद व्हायला लागलेले आहे आणि सारं काही आलबेल आहे असं हे लोक जरी दाखवत असले तरी सुद्धा काहीही आलबेल नाहीये. त्याचं कारण असं आहे की युवराज आदित्य ठाकरे यांनी घोषणाच करून टाकलेली आहे की राज्यसभेचं एक सीट जे आहे ते उबाठा गटाचंच असणार आहे. यावरून राऊतांमध्ये आणि ठाकरेंमध्ये बिनसलेलं आहे हे स्पष्ट होतं मित्रांनो. दुसरीकडे महाराष्ट्रामध्ये 7 जागा साठी निवडणुका होणार आहेत राज्यसभेच्या. पण इथे सगळ्यात मोठा मुद्दा असा आहे की अनेक जण गुडघ्याला पाशिंग बांधून तयार आहेत. काँग्रेसचं पण लॉबिंग चालूच आहे, इकडे पवारांची पण फिल्डिंग चालू आहे. उबाठा गटामध्ये प्रियंका चतुर्वेदी यांनी सुद्धा लॉबिंग स्टार्ट केलेलं आहे. 2 एप्रिलला त्यांची टर्म संपतीये, पवार साहेबांची संपतीये, फौजिया खान यांची संपतीये, रामदास आठवले यांची संपतीये. पण यांचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम हा झालेला आहे की मवियाकडे जेवढे मत असायला हवे तेवढे पर्याप्त मत नाहीत. त्यामुळे ह्या 3 पक्षांना मिळून एकच जण राज्यसभेवर पाठवता येऊ शकतो. आता अशा परिस्थितीमध्ये कोण राज्यसभेवर जाणार यासाठी तुफान रस्सीखेच सध्या सुरू आहे. बऱ्यापैकी उबाठा गट आणि पवार यांच्यातर्फेच लॉबिंग चालू आहे. कारण काँग्रेसला कल्पना आहे की आपण फक्त 16 आमदार आहेत आपले, त्याच्या भरोशावर काही आपण पुढे जाऊ शकत नाही. यांचे 16, उबाठाचे 20 आणि पवार साहेबांचे समथिंग 10 असे एकंदर यांचे फक्त 46च मत. आता हे मतदान राज्यसभेचं जे आहे ते निवडून आलेले जे आमदार आहेत त्यांना करायचं असतं. इकडे बघा, भारतीय जनता पक्षाकडे 131 मत आहेत, शिंदे सेनेकडे 50-55 मत आहेत आणि सुनेत्रा पवार म्हणजेच अजितदादाच्या गटामध्ये 40 मत आहेत. भाजप आणि सेना म्हणजेच शिंदे सेना यांच्याकडे अतिरिक्त मत आहेत. आता हे अतिरिक्त मत कसे वापरले जाणार आहेत याकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. अनेक विश्लेषकांचं म्हणणं असं आहे, राजकीय अभ्यासकांचं म्हणणं असं आहे की भारतीय जनता पक्ष आणि शिंदे सेनेने जर त्यांच्याकडची अतिरिक्त मतं वापरली तर शिंदे सेनेतर्फे आणखी एका जणाची वर्णी ही राज्यसभेवर लागू शकते. आता यामध्ये 2 नावं पुढे आलेली आहेत. शिंदे सेनेतर्फे राहुल शेवाळे आणि संजय निरुपम हे सुद्धा या अगोदर एकदा राज्यसभेवर होते. मात्र जवळपास राहुल शेवाळे यांचं नाव निश्चित झालेलं आहे. मित्रांनो, विधान परिषद निवडणुकीच्या वेळी सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी जो चमत्कार घडून दाखवलेला होता तसाच काहीसा चमत्कार यंदाच्या या निवडणुकीमध्ये सुद्धा होतोय की काय असं अनेकांना भवितव्य वाटायला लागलेलं आहे. दुसरं सगळ्यात महत्वाचं असं आहे की यावेळी जर शरद पवार हे राज्यसभेवर जाऊ शकले नाहीत तर मग मात्र त्यांचं जे राजकीय भवितव्य आहे ते बऱ्यापैकी कोलमडून जाणार आहे. तसं ते आत्ताही कोलमडलेलंच आहे.
कारण 10 आमदार 10 खासदार एवढ्या जोरावर ते राज्यसभेवर जाऊ शकतात का, हाच सगळ्यात मोठा प्रश्न आहे. कदाचित देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ते परत एकदा वर्णी लावू शकतात किंवा त्यांच्याकडे रदबदली करण्यासाठी किंवा अतिरिक्त मतं आपल्याला मिळावीत यासाठी सुद्धा शरद पवार लॉबिंग करण्याच्या प्रयत्नात आहेत. दुसरीकडे पार्थ पवार आणि जय पवार यांच्यासोबत त्यांच्यात नेहमी बैठका चालू आहेत, चर्चा चालू आहेत. सोबतच सुनेत्रा पवार यांची सुद्धा त्यांनी भेट घेतलेली आहे. या सगळ्याची पार्श्वभूमी फक्त एकच आहे की काहीही करून पवारांना राज्यसभेवर जायचं आहे. मात्र माढामध्ये जेव्हा पार्थ पवार लोकसभेला उभे होते तेव्हा याच आजोबांनी पार्थ पवार यांना दणकावून आपटवलं होतं आणि त्यांचा पराभव घडवून आणलेला होता. याच पार्थ पवार यांना मी काडीचीही किंमत देत नाही, त्यांना अक्कल नाही, असंही वक्तव्य आजोबांनी आपल्या या नातवाबद्दल केलेलं होतं. तसं त्यांचं विशेष प्रेम हे रोहित पवार यांच्यावरच आहे. त्यामुळे आता सिच्युएशन अशी आहे की पवारांना जर राज्यसभेवर जायचं असेल तर सुनेत्रा पवार यांच्या गटाकडे, यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडे जी 40 मतं आहेत त्या 40 मतांसाठी मनधरणी पवार साहेबांना सुनेत्रा पवारांची करावी लागणार आहे. ज्या सुनेत्रा पवारांना शरद पवार एकेकाळी बाहेरून आलेले पवार असं संबोधत होते, त्यांना हिणवत होते, त्याच सुनेत्रा पवारांकडे आता राज्यसभेसाठी पवारांना रदबदली करावी लागते. कदाचित मनधरणी पण सुरू आहे. एकीकडून सुप्रिया सुळे, एकीकडून रोहित पवार, संजय राऊत तर आहेतच, त्यांना तर काय विळवूळ करण्याशिवाय दुसरं काही कामच नाहीये. प्रश्न आता असा आहे की उवाठातर्फे हे जे 3-4 नावं आता समोर आलेले आहेत, प्रियंका चतुर्वेदी म्हणा किंवा आणखी 2 नावं आहेत, यांच्यापैकी कोणाला पाठवायचं? आदित्य ठाकरे यांनी जाहीर केलेलं आहे की राज्यसभेची एक जागा ही शिवसेनेचीच आहे, म्हणजे उवाठाचीच आहे, त्यामुळे आम्ही ती जागा कोणासाठीही सोडणार नाही. काँग्रेस आणि पवार यांच्यात अगोदरच बोलणं झालेलं आहे की राज्यसभा आणि विधान परिषद याच्यासाठी काय करता येऊ शकतं. काँग्रेसचं म्हणणं असं आहे की जर तुम्ही राज्यसभा घेणार असाल तर मग विधान परिषद तुम्हाला सोडावी लागेल. आता ही सेटलमेंट होते का हे बघणं अत्यंत महत्वाचं ठरणार आहे. पूर्ण देशभरामध्ये राज्यसभेच्या 37 जागा आहेत, त्यापैकी 7 या महाराष्ट्रात आहेत. सुनेत्रा पवार या उपमुख्यमंत्री झालेल्या आहेत, त्यांची राज्यसभेची जागा सुद्धा रिकामी होणार आहे. त्या जागेवर पार्थ पवार यांच्या नावाची पण भरपूर चर्चा झाली, मात्र अजून काही निश्चित झालेलं नाहीये त्या बाबतीमध्ये, किंवा काही डिक्लेअर सुद्धा पवारांतर्फे म्हणा किंवा सुनेत्रा पवार यांच्यातर्फे म्हणा काहीही डिक्लेरेशन आलेलं ना. त्याच्यामुळे त्या बाबतीमध्ये सुद्धा अजून बरीच संदिग्धता आहे. मुळात काय आहे, राज्यसभा हे सभागृह जे आहे हे वरिष्ठ सभागृह म्हटलं जातं. तुम्हाला जर एखादं बिल आणायचं असेल, एखादा कायदा करायचा असेल तर दोन्ही सभागृहांमध्ये ते बिल तुम्हाला सादर करावं लागतं आणि मग त्याच्यावर मतदान घेतलं जातं. मात्र काँग्रेस म्हणा किंवा उबाठा गट म्हणा, संजय राऊत हे नेहमीच विरोधात असतात कुठल्याही बिलाच्या म्हणा किंवा कुठल्याही गोष्टीच्या. म्हणजे भाजपला विरोध करणे हेच यांच्या आयुष्याचं इप्सित आहे आणि हाच यांचा धर्म बनलेला आहे, त्याला कोणी काहीही करू शकत नाही. मात्र यावेळेस संजय राऊत यांची बऱ्यापैकी पत ढासळलेली असल्या कारणाने आणि उबाठा गटामध्येच राऊतांच्या विरोधामध्ये अनेक जण समोर आलेले आहेत. एकीकडे अनिल परब
हे सुद्धा जोरदार फिल्डिंग लावण्याच्या चक्करमध्ये आहेत. राऊत यांची 2028 ला खासदारकी जाणार. प्रियंका चतुर्वेदी यांना परत संधी दिली जाऊ शकेल अशी शक्यता दिसत नाहीये. त्याचं कारण आहे की अनिल परब हे उबाठाचे उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय आहे आणि ज्याप्रमाणे संजय राऊत शरद पवार यांच्याकडे लाळघोटेपणा करतात त्यानुसार उद्धव ठाकरे यांच्या मनातही नाराजी आहेच. थोडी का असे ना, नाराजी 100% असणार आणि म्हणूनच आदित्य ठाकरे हे राऊतांच्या विरोधामध्ये बोलायला लागलेले आहेत. खरं तर आदित्य ठाकरे यांना सुद्धा ही गोष्ट समजणं गरजेचं आहे की आपल्याकडे फक्त 20 आमदार आहेत आणि या 20 आमदारांच्या जोरावर राज्यसभा गाठता येऊ शकत नाही. दुसरीकडे महायुती जी आहे यांची विन विन सिच्युएशन आहे. 200-225 मतं यांचे स्वतःचेच आहेत. तुम्ही विचार करा, 37 मतं लागतायत फक्त एका राज्यसभा खासदाराला. यांच्याकडे 225च्या पलीकडे मतदान आहे. म्हणजे हे बऱ्यापैकी 7च्या 7 जण स्वतःचेच निवडून आणण्याची दाट शक्यता आहे आणि यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची भूमिका ही अत्यंत निर्णायक ठरणार आहे मित्रांनो. तेव्हा लवकरच या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका झाल्या की लगेच विधान परिषदेच्या सुद्धा निवडणुका लागणार आहेत आणि विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा तेच चित्र असणार आहे जे राज्यसभा खासदारांसाठीच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्राला दिसून येणार. तिकडे सेंटरला बऱ्यापैकी लॉबिंग झालेलं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त प्रमाणामध्ये NDAचे खासदार हे राज्यसभेवर जावेत असा प्रयत्न जोरदार सुरू आहे. त्याचं कारण असं आहे, राज्यसभेमध्ये संख्याबळ वाढवणं हे सध्याच्या घडीला भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सोबत जे घटक पक्ष आहेत NDAचे त्यांच्यासाठी अत्यंत महत्वाचं आहे. तेव्हा महाराष्ट्रामधून जे 7 जण जाणार आहेत ते पण या राज्यसभेमध्ये सभागृहामध्ये निर्णायक भूमिका निभावणार आहेत. तेव्हा येत्या निवडणुकीमध्ये सगळंच चित्र स्पष्ट होणार आहे मित्रांनो. या बाबतीमध्ये आपल्याला काय वाटतं कमेंटमध्ये निश्चित कळवा. एकीकडे अनिल परब, प्रियंका चतुर्वेदी, शरद पवार यांच्यासारखे सगळेजण बाशिंग बांधून तयार आहेत. यांच्यापैकी कोणाच्या गळ्यामध्ये आता राज्यसभेच्या खासदारकीची माळ पडेल यावर तुमचं काय मत आहे जाणून घ्यायला आम्ही उत्सुक आहोत मित्रांनो. जाता जाता एक छोटीशी विनंती करत आहोत. आपण जे कार्य सुरू केलेलं आहे आपल्या स्वाभिमानी हिंदू प्रपंच परिवारातर्फे ते इथून पुढे सुद्धा जोरदार असंच सुरू राहणार आहे. तेव्हा आपल्या इच्छेनुसार मर्जीनुसार आपल्याला जो सहभाग नोंदवता येईल, जे योगदान देता येईल ते निश्चितच द्या. जीपे फोनपे क्रमांक तुमच्याकडे आहेत. ट्रान्झॅक्शन झाल्यावर त्याचा एक स्क्रीनशॉट काढून तो व्हॉट्सअपवर टाकायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम, जय शिवराय, जय शंभूराजे, जय भवानी, जय जगदंब, भारत माता की जय, जय श्रीराम.